विद्यार्थी मित्रांनो, 99 प्लस पर्सेंटाइल तुम्हाला मॅथ्समध्ये स्कोर करायचे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी या व्हिडिओमधून तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहे, अशा काही गोष्टी सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही इझिली 99 पर्सेंटाइल मॅथ्समध्ये तुम्ही स्कोर करू शकता. याच्या अगोदर मी तुम्हाला फिजिक्ससाठी व्हिडिओ प्रोव्हाईड केलाय. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय फिजिक्समध्ये कशा पद्धतीने स्कोर करायचा आहे आणि येत्या काही दिवसामध्ये मी केमिस्ट्रीसाठी पण सांगणार आहे. ओके, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या तुम्ही 99 प्लस पर्सेंटाइल मॅथ्समध्ये कशा पद्धतीने स्कोर करू शकता. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तर माहीतच आहे, की आपला WhatsApp ग्रुप आहे. त्या ठिकाणी 900 प्लस स्टुडंट जॉइन आहेत आपल्या WhatsApp ग्रुपला. त्या ठिकाणी आपण नोट्स असतील, टॉपरच्या नोट्स असतील त्या प्रोव्हाईड करतोय आणि सेम Telegram ग्रुपबद्दलही. त्याच्यामुळे चेक करा तुम्ही फक्त हे 2 ग्रुप जॉइन केलेत का? जर ग्रुप जॉइन केले नसतील, तर आत्ताच हे 2 ग्रुप जॉइन करून घ्या. याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता 99 पर्सेंटाइल जर मॅथ्समध्ये स्कोर करायचे असतील किंवा 99 प्लस आपल्याला जर जायचं असेल, तर त्यासाठी किती मार्क्स लागतात? तर पहा, आता 100 मार्क्सपैकी आपल्याला जर 99 पर्सेंटाइलच्या वर जर स्कोर करायचे असतील, तर त्यासाठी आपल्याला लागतात 70 टू 75 किंवा 75 प्लस मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी लागतात. आता जेवढे जास्त मार्क्स असतील तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. कारण तुमचं ओव्हरऑल पर्सेंटेज किंवा किंवा ओव्हरऑल पर्सेंटाइल हे तुमचं जास्त येईल. पण मिनिमम आपल्याला 70 मार्क्स तरी लागतात 99 पर्यंत जाण्यासाठी. बरोबर आहे? मग आता त्यासाठी काय करता येईल? तर पहा, सर्वप्रथम आता कोणताही पेपर असो, तर त्याचं स्ट्रक्चर कसं असतं या पद्धतीने. त्याच्यामध्ये समजा जे 40% जे क्वेशन असतात. आता समजा आपण जर आपल्या मॅथ्सचा जर विचार केला, तर 40% म्हणजे किती? तर 20 क्वेशन्स. तर हे ईझी असतात. त्यानंतर 40% हे मीडियम लेव्हलचे क्वेशन असतात आणि हार्ड लेव्हलचे क्वेशन्स किती असतात? तर 20%. बरोबर आहे. 40, 40, 20 हा पॅटर्न कोणत्याही एक्झामसाठी ॲप्लिकेबल असतो. बरोबर आहे. मग आपला पॅटर्न तो कसा मॅच करायचा आपण? तर 20 आपल्याला ईझी क्वेशन असतील. 20 क्वेशन्स आपल्याला हे थोडेसे मीडियम लेव्हलचे असतील आणि 10 क्वेशन्स जे असतील, तर ते कसे थोडेसे हार्ड लेव्हलचे असतील. बरोबर. तर आपण आपलं टार्गेट काय ठेवायचंय तर पहा, 20+20 ह्या 40 क्वेशन्समधून आपल्याला 35 क्वेशन्स हे परफेक्ट जमलेच पाहिजे. किती क्वेशन्स? 35 क्वेशन्स. याच्यातले एखादा क्वेशन्स कमी करा, याच्यातले 1-2 क्वेशन कमी करा. पण 35 क्वेशन आपल्याला हे करेक्ट आलेच पाहिजे. बरोबर आहे? मग तेव्हा कुठं जाऊन आपल्याला 35 गुणिले 2 म्हणजे किती? 70 एवढे मार्क्स येतील. बरं, इथं आपण स्कोर केले 70. बरोबर? आता जे हार्ड लेव्हलचे क्वेशन आहेत, त्यातला एक तरी क्वेशन असा असेल, की जे तुम्हाला जमेल. बरोबर आहे? आणि ठीक आहे, 10 क्वेशन पैकी तुम्ही गोळ्या जरी मारल्या, ओके, बी जरी ऑप्शन क्लिक केला, तर कोणतेही 2 बरोबर येणारच आहेत. कारण सीईटीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. सो पण इझिली जर थोडासा विचार केला ना, थोडंसं एक पॉझिटिव्ह याच्याकडे जर पाहिलं, ओके, तर आपल्याला इझी 70 ते 75 किंवा 75 पेक्षा जास्त मार्क्स मिळू शकतात. टार्गेट ठेवताना तर आपल्याला 90 प्लसचं ठेवायचं आहे. बरोबर आहे? तेवढ्यासाठी तेवढ्या लेव्हलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण या पण गोष्टी थोड्याशा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बरं, आता त्याच्यानंतर सिलेबस थोडासा आपण पाहूया. मॅथ्स पार्ट 1. पार्ट 1चा सिलेबस जर तुम्ही पाहिला, अतिशय सोपा सिलेबस आहे. टोटल 7 चॅप्टर्स याच्यामध्ये आहेत. बरोबर? आता 7 मध्ये जर तुम्ही मॅथेमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर जर पाहिला, एकदम सिंपल आहे. काहीच नाही मॅथेमॅटिक्समध्ये. मॅथेमॅटिकल लॉजिक तो एक टेबल आहे. तिथं तुम्हाला फक्त ट्रुथ टेबल लक्षात ठेवायचे आहेत. ऑर, इम्प्लिकेशन, त्याच्यानंतर डबल इम्प्लिकेशन, निगेशन याचे ट्रुथ टेबल्स लक्षात ठेवायचे. बरं, ट्रुथ टेबल झाल्यानंतर काय? टॉटॉलॉजी, कॉन्ट्राडिक्शन, कॉन्टिंजन्सी हेच तुम्हाला यूज करायला येतंय. बरोबर. तर या पद्धतीने म्हणजे हे तुम्हाला फाइंड करायला येतंय. त्यानंतर कम्युटेटिव्ह लॉ, असर्टिव्ह लॉ जे लॉज आहेत, ओके. ते लॉ किंवा डी मॉर्गन्स थेरम तर ते लॉज तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर काय स्विचिंग सर्किट्स, तर स्विचिंग सर्किट पण तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. म्हणजे मॅथेमॅटिकल लॉजिकमध्ये असं हार्ड काहीच नाहीये. याच्यातून जेवढे काही क्वेशन येतील ते तुम्हाला ईझीच येणार आहेत. बरोबर. मॅथेमॅटिकल लॉजिकमध्ये हार्ड क्वेशन येतच नाहीये. युनिव्हर्सल ते आपले सिम्बॉल्स जे असतात, ओके. देअर एक्झिस्ट हा सिम्बॉल त्याच्यानंतर युनिव्हर्सल तर हे तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. बरोबर. त्याच्यानंतर आता मॅट्रायसेस. मॅट्रायसेस कसं आहे? मॅट्रायसेस पण चॅप्टर ईझी आहे. मॅट्रायसेसमध्ये काहीही जास्त नाही. हां, आता इथं फक्त काय करायला लागतं आपल्याला, ज्या शॉर्ट ट्रिक्स असतात, तर त्या यूज करायला लागतात. शॉर्ट ट्रिक्स कशा? तर ज्या पद्धतीने आपण बोर्डसाठी ॲन्सर लिहितो. ॲन्सर कसे लिहितो आपण बोर्डसाठी? स्टेप बाय स्टेप ॲन्सर लिहितो, बरोबर आहे. पण त्याचऐवजी सीईटीमध्ये आपण काय करणार? शॉर्ट ट्रिक्स यूज करणार. 3x3 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड करण्याची शॉर्ट ट्रिक्स, 2x2 मॅट्रिक्स चा इन्व्हर्स फाइंड करण्याची शॉर्ट ट्रिक. मग त्या शॉर्ट ट्रिक्सनुसार काय होणार? आपल्याला कॅल्क्युलेशन पण करायची गरज नाही. त्याच्यानंतरनं काय? आपला टाईम पण सेव्ह होईल, बरोबर आहे. मग आपण तो टाईम दुसऱ्या क्वेशनसाठी यूज करू शकतो. तर त्या पद्धतीने तुम्हाला मॅट्रिसेसकडे पाहायचंय. जेवढी जास्त होईल तेवढी प्रॅक्टिस तुम्हाला मॅट्रिसेससाठी करायची आहे, बरोबर? आता त्याच्यानंतर महत्त्वाचा चॅप्टर म्हणजे जो आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. खूप इम्पोर्टंट चॅप्टर आहे मित्रांनो. या चॅप्टरकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यायचंय. बरं, याच्यासाठी तुम्हाला आता काय लागणार? प्री-रिक्विजिट. आता मॅथेमॅटिकल लॉजिक पाहिला, मॅट्रिसेस पाहिला, तर यासाठी तुम्हाला प्री-रिक्विजिटची काही गरज नाही एवढी. बेसिकपासून याच्यामध्ये तुमचं कव्हर होतंय.
पण ट्रिग्नोमेट्रीमध्ये काय ते L1चे तुम्हाला ट्रिग्नोमेट्री 1, ट्रिग्नोमेट्री 2 लागणार आहे. बरोबर आहे. आणि ठीक आहे ते CETला पण आहे ट्रिग्नोमेट्री 2. सो एकदा थोडंसं त्याच्याकडे पहा. फॉर्म्युले वगैरे रिवाईज करा. कारण 11th मध्ये तुमचं तर कव्हर झालंयच ते, बरोबर आहे. आता फक्त तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे. तर ते फॉर्म्युले वगैरे थोडीशी रिवाईज करा आणि ट्रिग्नोमेट्री तुम्ही व्यवस्थित कराच. कारण ट्रिग्नोमेट्री आपल्याला कुठं लागणार आहे? तर या सर्व याच्यामध्ये आपल्याला ट्रिग्नोमेट्री लागणार आहे 6 पर्यंत. बरोबर आणि ट्रिग्नोमेट्री तुमचा इंजिनिअरिंग पर्यंत म्हणजे इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयर पर्यंत, सेकंड इयर पर्यंत सुद्धा पिच्छा सोडणार नाही. त्याच्यामुळे ट्रिग्नोमेट्रीकडे आपला विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. ट्रिग्नोमेट्रीकडे विशेष लक्ष द्यायचंय, बरोबर? त्याच्यानंतर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन खूप ईझी चॅप्टर आहे. आणि याच्यामध्ये काय अशा शॉर्ट ट्रिक्स असतात पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वगैरेमध्ये. त्या मी तुम्हाला सांगेलच वेळोवेळी एक्झामच्या वेळेस. त्या शॉर्ट ट्रिक्सचा तुम्हाला यूज करायचा आहे आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये जास्त काही नाही. फक्त तुम्हाला लाईनचे इक्वेशन वगैरे फाइंड करायचे तर जास्त याच्यामध्ये टफ क्वेशन येत नाही. बरोबर? थोडासा टफ काही एक पार्ट असेल, तर तो तुम्हाला कव्हर करायचा आहे. त्याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. आता महत्त्वाचे राहिले 2 चॅप्टर्स. ते म्हणजे व्हेक्टर्स आणि लाईन एंड प्लेन. बरोबर आहे? व्हेक्टर्स म्हटल्यावर बरेचसे जण घाबरतात व्हेक्टर्सला. पण व्हेक्टर्सकडे आपण जर व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यास केला, कन्सेप्ट जर तुम्ही क्लिअर करून घेतल्या, रिअल वर्ल्डमध्ये इमॅजिन करून जर पाहिलं, म्हणजे समजा कसं या पद्धतीने हा वेक्टर इकडे जातोय, हा वेक्टर तिकडे जातोय. कशा पद्धतीने प्लेन असू शकतात. बरोबर आहे. डायग्रामॅटिकली जर तुम्ही पाहिलं तुम्हाला एवढं समजणार नाही. बरोबर आहे. आणि तेच जर तुम्ही थोडंसं व्हिज्युअली जर पाहिलं, वेक्टर कसा असतो, तर त्या पद्धतीने किंवा त्याचे फॉर्म्युले वगैरे व्यवस्थित केले, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर जर व्यवस्थित केलं, तर तुमचं तेही होऊन जाईल. काहीच त्याला अडचण नाही. लाईन एंड प्लेनमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने आहे. यामध्ये तुम्हाला फक्त लाईनचं इक्वेशन आणि प्लेनचं इक्वेशन एवढ्याच 2 गोष्टी विचारल्या जातील. त्याच फक्त कसं लाईन 2 पॉइंटमध्ये जात असेल, काही वेळेस लाईन एका पॉइंटमध्ये जात असेल, तर प्लेनला पॅरलल असेल, तर याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. म्हणजे थोडेसे व्हेरिएशन याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यानंतर अजून एक ईझी चॅप्टर म्हणजे लिनिअर प्रोग्रामिंग. याच्यामध्येही काहीच नाहीये. मित्रांनो त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आता सिलेबस आपण थोडासा हे केलाय. काय? तर पहा वेक्टर, लाईन एंड प्लेन विशेष लक्ष द्यायचंय. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन विशेष लक्ष द्यायचंय. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडेसे सोपे चॅप्टर्स कोणते? मॅट्रायसेस, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, लिनिअर प्रोग्रामिंग त्याच्यापेक्षा थोडे आणि सगळ्यातच ईझी कोणता? मॅथेमॅटिकल लॉजिक. या पद्धतीने तुम्हाला करायचं हां, लक्षात ठेवायचं मॅथेमॅटिकल लॉजिक. मी जरी तुम्हाला ईझी म्हटलोय, तर वेटेज आहे याला. बरोबर आहे. वेटेज आहे याचा अर्थ आपल्याला त्यातून मार्क्स मिळवायचेत आणि एकही मार्क्स तुमचा याच्यामध्ये गेला नाही पाहिजे. तर या पद्धतीने तुम्ही पार्ट 1 कव्हर करू शकता. बरं. आता पार्ट 2 मध्ये काय? डिफरन्शिएशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, एओडी ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन. त्याच्यानंतर काय? डिफरन्शियल इक्वेशन. जी तुम्हाला लाईन दिली आहे, ओके. म्हणजे जो हा फ्लो दिलाय, डिफरन्शिएशन अगोदर करायला पाहिजे. तर हे करत असताना काय करायचं पहा, इंटिग्रल म्हणजे कॅल्क्युलस हा जो पार्ट आहे मॅथ्समधला, तो बऱ्याच जणांना अवघड जातो. बरोबर आहे? आणि ऑब्व्हियसली थोडंसं ट्रिकी कॅल्क्युलस आहे. पण त्याच्यामध्ये आपण जर बेसिक्सपासून जर सुरुवात केली ना मित्रांनो, म्हणजे काय डेरिव्हेटिव्हच्या मीनिंगपासून जर आपण सुरुवात केली. मुलं काय करतात, की डायरेक्ट फॉर्म्युला रटतात. बरोबर आहे? फॉर्म्युले पाहतात, 2-4 सॉल्व्ड एक्झाम्पल पाहतात आणि झालं. बरोबर. त्या पद्धतीने आपल्याला करायचंच नाहीये. आपल्याला काय करायचंय, थोडासा वेळ लागेना का? बरोबर. डिफरन्शिएशनच्या मीनिंगपासून पाहायचंय. डिफरन्शिएशन ॲक्चुअली काय असतं? बरोबर. तिथनं आपल्याला सुरुवात करायची. नंतर डिफरन्शिएशनचे आपल्याला फॉर्म्युले, एकही फॉर्म्युला आपल्याला मिस करायचा नाही. प्रत्येक फॉर्म्युला तुमच्या लक्षात पाहिजे. आता डिफरन्शिएशन जर तुम्हाला करायचं असेल, तर ट्रिग्नोमेट्री माहीत पाहिजे. ट्रिग्नोमेट्रीच्या तुम्हाला आयडेंटिटीज माहीत पाहिजे. लॉग माहिती पाहिजे. सर्व गोष्टी माहिती पाहिजेत. बरोबर आहे? मग त्याच्यामुळे डिफरन्शिएशन तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे आणि एकदाच जर तुम्हाला डिफरन्शिएशन समजलं, त्याच्यानंतर काय ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. एकदम ईझी, एकदम ईझी. फक्त डिफरन्शिएशन तुम्हाला येत असेल, तर एओडी तुम्हाला 100% येणार. बरोबर? आता एओडी त्याच्यानंतर काय इनडेफिनाइट इंटिग्रेशन. म्हणजे इथं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायला शिकायचंय. ज्या पद्धतीने आपण डिफरन्शिएशन केलं, तर त्या पद्धतीने फक्त त्याला आपल्याला काय करायचंय इंटिग्रेट करायचंय. डिफरन्शिएशन म्हणजे काय ब्रेकडाउन करणं, इंटिग्रेशन म्हणजे काय त्याला इंटिग्रेट करणं. बरोबर आहे? तर या पद्धतीने आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचंय. पण ते कसं आहे डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे तिथे लिमिट्स वगैरे असणार का? तर नाही. त्याच्यानंतर काय सॉरी ते ते काय आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन तिथे लिमिट्स वगैरे नसतील. त्याच्यानंतर काय डेफिनाइट इंटिग्रेशन फक्त आपण ज्या पद्धतीने इंटिग्रेशन घेत होतो, त्याला लिमिट्स पुट करायचे अप्पर लिमिट, लोवर लिमिट बस. त्याच्या व्यतिरिक्त जास्त काहीच नाही. त्याच्यानंतर काय ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशन, एरिया अंडर द कर्व्ह. एकच क्वेशन त्याच्यामध्ये येणार. एरिया अंडर कर्व्ह. फक्त तुम्हाला कर्व्हच्या आतमधला जो एरिया आहे, तो फाइंड करायचा. फक्त काय होईल, फंक्शन वगैरे तिथं चेंज होतील, लिमिट्स वगैरे चेंज होईल. बरोबर? आणि त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन हा एक खूप इम्पोर्टंट चॅप्टर आहे. याच्याकडे पण तुम्हाला विशेष लक्ष द्यायचं आहे. मग याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशनकडे इनडेफिनाइट इंटिग्रेशनकडे विशेष लक्ष द्यायचं ओके. डिफरन्शियल इक्वेशन, इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन.
तर हे 3 जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये जेवढे फॉर्म्युले आहेत, जेवढ्या मेथड्स आहेत, तर त्या तुम्हाला परफेक्ट करायच्या आहेत. एकदा तुम्ही जर डिफरन्शिएशन केलं, ते एओडी येणार तुम्हाला, ते ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह येणार तुम्हाला. जर इनडेफिनाइट इंटिग्रेशन येत असेल, तर डेफिनाइट आणि ॲप्लिकेशन ऑफ डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि त्याच्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन तर तुम्हाला ऑटोमॅटिकली येऊन जाईल. थोड्याशा कन्सेप्ट तुम्हाला करण्याची गरज आहे. आणि 2 अजून एक स्कोरिंग चॅप्टर जे मॅथेमॅटिकल लॉजिक सारखे चॅप्टर आहेत. ओके, ज्या पद्धतीने तो चॅप्टर आहे त्या पद्धतीने आहेत. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रिब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन तेही तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचंय. ओके. आता त्याच्यानंतर आपण थोडंसं अभ्यास कसा करायचा आहे ते समजून घेऊया. अभ्यासाची पहिली स्टेप ती म्हणजे काय? कॉन्सेप्ट क्लॅरिफिकेशन. बरोबर. कोणतीही कॉन्सेप्ट असू द्या. डिफरन्शिएशन कॉन्सेप्ट आहे. बरं, क्लिअर करून घ्यायची. त्याच्यानंतर काय तर समजा मॅथेमॅटिकल लॉजिकची कॉन्सेप्ट आहे. अँड, ऑर वगैरे काय आहे, हे फक्त आपल्याला ट्रुथ टेबल पुरतं पाठ नाही करायचं. त्याचं यूज काय आहे ते आपल्याला पाहिजे. म्हणजे काय? एकदा कॉन्सेप्टच्या मुळाशी आपल्याला जायचंय आणि त्याच्यानंतरच आपल्याला नेक्स्ट कॉन्सेप्टवर स्विच करायचंय. बरोबर आहे. फक्त फॉर्म्युले पाठ केले किंवा थोडंसं वाचलं याने होणार नाही. याने तुमचं तात्पुरतं होईल. पुन्हा 10-15 दिवसानंतर तुम्ही विसरून जाल. बरोबर आहे. पण एकदा जर तुम्ही परफेक्ट केलं, ओके, परफेक्शनकडे लक्ष द्या तुम्ही. क्वालिटीकडे लक्ष द्या, क्वांटिटीकडे लक्ष देऊ नका. सध्या पूर्ण सिलेबस उरकवायचं तुम्ही पाहू नका. कारण थोडंसं चालू करा. एक-एक चॅप्टरने तुम्ही चालू करा आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप किंवा डे बाय डे तुम्ही अजून थोडी प्रगती करत जाणारच आहे. त्याच्यामुळे काय करायचं, कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. आता कशा क्लिअर करायच्या, कुठून अभ्यास करायचा? तर जिथं तुम्ही परफेक्ट आहेत, तर तिथं अभ्यास करायचा. तुम्ही ऑनलाईन कोचिंग जर जॉइन केली असेल, व्यवस्थित करायची. ऑफलाईन जर कोचिंगमध्ये तुम्ही असाल, व्यवस्थित करायचं. आणि जर कोणती कोचिंग जर तुम्ही जॉइन केली नसेल, कोर्स जर पर्चेस केला नसेल, तर सह्याद्री ट्युटोरियल्स हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचंय. सह्याद्री ट्युटोरियल्स ॲप डाउनलोड करायचं. तिथं भरपूर सारे कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. अतिशय कमी प्राईसमध्ये तुम्ही ते नक्की जॉइन करू शकता. बरं. त्याच्यानंतरनं काय, आता कन्सेप्ट क्लिअरिफिकेशन झाल्याच्यानंतर येतं फॉर्म्युला शीट मॅथ्ससाठी. बरोबर. फॉर्म्युला शीट म्हणजे काय? थोडक्यात तुम्ही काय करायचं, असं कुठेतरी लिहून ठेवायचं. समजा काय, तर मॅट्रायसेस. बरं. मॅट्रायसेसमध्ये जेवढे फॉर्म्युले आहेत किंवा समजा डिफरन्शिएशन. ओके. डिफरन्शिएशनमध्ये जेवढे फॉर्म्युले आहेत, जेवढ्या प्रोसिजर आहेत, इम्प्लिसिट फंक्शन असेल, एक्सप्लिसिट फंक्शन असेल, कशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह घेतला जातो, तर ते तुम्हाला व्यवस्थित नोट डाउन करून ठेवायचं आहे. जेणेकरून काय होईल, ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करताय किंवा समजा पी-वाय-क्यू प्रॅक्टिस करताय, एम-सी-क्यूची प्रॅक्टिस करताय, तर त्यावेळेस इझिली तुम्हाला ते समजेल किंवा इझिली फाइंड करायला हेल्प होईल. सो फॉर्म्युला शीट ही कंपल्सरी आहे. मॅथ्ससाठी तर आहेत, फिजिक्ससाठी सुद्धा आहे आणि केमिस्ट्रीसाठी सुद्धा आहे. फॉर्म्युला शीट बिलकुल तुम्ही म्हणजे स्किप करायची नाही. फॉर्म्युला शीट तुम्हाला प्रिपेअर करायची आहे. बरं, फॉर्म्युला शीट झाल्यानंतर काय करायचंय? शॉर्ट ट्रिक्स. आता जसं मी सांगितलं तुम्हाला. शॉर्ट ट्रिक्स म्हणजे काय? आता फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. ज्यावेळेस आपण समजा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन वगैरे लाईन आणि प्लेनचे समजा एक्झाम्पल असतील. आता एम-सी-क्यू तुम्हाला समजा सी-ई-टीमध्ये आले, बरोबर? त्या ठिकाणी काय दिलं जाईल तुम्हाला, इक्वेशन काढायचं सांगतील, बरोबर? लाईनचं इक्वेशन. समजा दिलं 2 पॉइंट्समधनं लाईन जाते, तिचं इक्वेशन फाइंड करा. रेग्युलर मेथडने आपल्याला जायचं नाही. आपल्याला काय करायचं, ते जे पॉइंट्स दिलेत, बरोबर? त्याच्या व्हॅल्यूज खालचे आपले जे ऑप्शन असतील, तर त्याच्यामध्ये एंटर करून पाहायच्या. बरोबर? त्याच्यामध्ये एंटर करून पाहिलं, कोणतं तरी एक इक्वेशन असेल, जे की त्या व्हॅल्यू सॅटिस्फाय करेल. सो तो आपला करेक्ट ऑप्शन असेल. अदरवाईज आपण बोर्डसाठी काय करतो, लाईन बाय लाईन सॉल्व्ह करतो. तर त्यापेक्षा ही शॉर्ट ट्रिक यूज करा. बरोबर आहे. या शॉर्ट ट्रिकनुसार तुम्हाला इझिली होऊन जाईल. त्याच्यानंतर काय ऑप्शन एलिमिनेशन मेथड, बरोबर आहे. त्याच्यामध्ये काय आहे, पाहायचं अगोदर एकदा चेक करायचं थोडीशी म्हणजे आपल्या करेक्ट आन्सर येण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला वाढवायची. सो काही ऑप्शन जे असतात, तर ते इलिमिनेट करायचे. आपल्याला ते समजतात नक्की कोणते ऑप्शन असतील नाही. ते ॲट द टाईम ऑफ तिथंच आपल्याला ते समजणार आहे. म्हणजे शॉर्ट ट्रिक्सकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. मॅट्रायसेसच्या भरपूर शॉर्ट ट्रिक्स आहेत. मॅथेमॅटिकल लॉजिकच्या शॉर्ट ट्रिक्स आहेत. लाईन एंड प्लेनच्या शॉर्ट ट्रिक्स आहेत. पूर्ण आणि इंटिग्रेशनच्या तर भरपूर आहेत. स्पेशल टाइपचे इंटिग्रल्स ते एका फॉर्मॅटमध्ये आपल्याला इंटिग्रल आणायचं आणि डायरेक्ट तिथनं आपण इंटिग्रेशन त्याचं घेऊ शकतो. तर या पद्धतीने तुम्हाला स्मार्ट स्टडी करायचा आहे. वर्क हार्ड करायचंय तुम्हाला, पण त्यासोबत तुम्हाला स्मार्ट पण बनायचंय. ओके. आता त्याच्यानंतर काय? प्रॅक्टिस. बरं. प्रॅक्टिस शिवाय काहीच होणार नाही मित्रांनो. ठीक आहे, तुम्ही सिलेबस कव्हर कराल, सगळ्या गोष्टी तुम्ही कराल, पण जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाहीत ना, तोपर्यंत काही होणार नाही. ज्यावेळेस तुमचा समजा सिलेबस कव्हर होईल, समजा डिफरन्शिएशन हा चॅप्टर तुमचा कव्हर झाला. डिफरन्शिएशन हा चॅप्टर कव्हर झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, की लगेच त्याचे पी-वाय-क्यूज बघायचे. बरोबर? आणि लास्ट 4 इयरचे किंवा 5 इयरचे पी-वाय-क्यूज तरी तुम्ही नजरेखालून घालायचेत. बरोबर आहे? आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला ऑटोमॅटिकली समजून जाईल, की क्वेशनचा पॅटर्न कसा रिपीट होतोय. बरोबर? जो पॅटर्न रिपीट होतोय, जो पॅटर्न तुम्हाला समजलाय, तोच पॅटर्न तुमच्या म्हणजे एक्झामला पण रिपीट होणार आहे. सो तुम्हाला याची खूप हेल्प होणार आहे. त्याच्यामुळे पी-वाय-क्यूकडे विशेष लक्ष द्यायचं प्रॅक्टिस करायच्यात, डी सॉल्व्ह करायच्यात, बरोबर आणि त्याच्यानंतर डाउट्स वगैरे जे असतील, तर ते तुम्हाला व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचे बरं, हे झाल्यानंतर काय? तर फॉर्म्युला रिव्हिजन. आता पहा,
पण जे पाठ करतो, तर ते आपण थोड्या दिवसात विसरून जातो, बरोबर आहे. मग त्याची वेळोवेळ आपली रिव्हिजन झाली पाहिजे, बरोबर. रिव्हिजन जर झाली, तर ते कुठं आपलं चांगलं एक म्हणजे लाँग टाईम मेमरीमध्ये सेव्ह होतं. सो रिव्हिजनकडे बिलकुल तुम्हाला म्हणजे हलगर्जीपणा करायचा नाही, रिव्हिजन व्यवस्थित तुम्हाला करायची आहे. बरं. आता हे सगळं झालं 12th साठी 12th सिलेबस चांगला. पण 11th काय करायचं? बरं 12th आपल्याला किती आहे? 80% बरोबर. 11th किती आहे? तर 20% बरोबर आहे. असं मिळून आपली समजा पूर्ण सी बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता वेळ सध्या 12th कव्हर करायची नाहीये. ज्यांनी समजा अजून अभ्यासाला सुरूच केलं नाही, तर त्यांच्यासाठी मी परफेक्ट त्यांना सांगेल, फक्त 12th वर फोकस करा. बरोबर आहे. आणि ज्यांचा ऑलरेडी झालाय, तर ते दोन्ही सोबतच करतच असतील. आता 12th साठी काय आहे? तर याच पद्धतीने तुम्हाला 12th करायचं आहे. 12th मध्ये जास्त काही नाहीये. ट्रिग्नोमेट्री जर तुम्ही व्यवस्थित केली, कोनिक सेक्शन वगैरे हे पार्ट 12th मध्ये आहेत. त्याच्यावर मी डेडिकेटेड व्हिडिओज बनवलेत. ओके. एक सीरीज आहे आय-एम-पी टॉपिक्स म्हणून. तुम्हाला पूर्ण बुक करायची गरज नाही. तुम्ही फक्त तेवढे बुक्स तेवढे आय-एम-पी टॉपिक्स जरी केले, तरी तुमचं होऊन जाईल. आपल्या चॅनलवर तुम्ही तो व्हिडिओ चेक करू शकता. म्हणजे 11th विषय गेला. ओके. 11th मध्ये आपल्याला काय करायचंय? आय-एम-पी टॉपिक्स फक्त थोडेसे करायचे आहेत आणि ज्यांनी अजून अभ्यासाला सुरूच केलं नाही, तर त्यांनी डायरेक्ट 12th करायचंय आणि फक्त थोडेसे जे इंटरलिंक चॅप्टर्स आहेत, ट्रिग्नोमेट्री सारखा चॅप्टर आहे, तर त्याचं थोडंसं 11th तुम्हाला काय करायचंय? रेफरन्स घ्यायचा आहे. बरं. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच, ओके. आणि हा व्हिडिओ हेल्पफुल तुमच्यासाठी ठरेल. त्याच्यामुळे फक्त एक लाईक करून जा. त्याच्यानंतर हा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. कारण प्रत्येक एम-एस-सी-सी-टी ॲस्पिरंटला आपल्या चॅनलची गरज आहे. त्यांना एका चांगल्या ट्रॅकवर नेण्यासाठी. सो नक्की तुम्ही शेअर करा. आणि त्यानंतर जर तुम्ही पहिल्या वेळेस हा व्हिडिओ पाहत असाल किंवा आपल्या चॅनलवर आला असाल, तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर रेग्युलरली व्ह्यूवर असाल आणि सबस्क्राईब करायचं विसरला असाल, तर ते पण तुम्ही एकदा सबस्क्राईब करून घ्या. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.